नमस्कार सर्वांना। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे सेतू अभ्यासपूर्व चाचणी इयत्ता दुसरी विषय मराठी गुण आहेत 15। आपल्याला इयत्ता दुसरीसाठी जी सेतू अभ्यासपूर्व चाचणी घ्यायची आहे ती 15 गुणांची आहे। विषय आहे मराठी। इथे विद्यार्थ्यांचे नाव प्रथम लिहायचे आहे, शाळेचे नाव। आपण आता प्रश्न कोणकोणते आणि कशा पद्धतीने घ्यायचे ते पुढे पाहूया। प्रश्न क्रमांक 1, विद्यार्थ्यांना आवडणारे बडबड गीत म्हणावयास सांगणे। इयत्ता पहिलीमध्ये मुलांनी खूप बडबड गीते गायलेली असतात, शिकलेली असतात, तर त्यातील एखादे त्यांच्या आवडीचे बडबड गीत त्यांना म्हणायला सांगायचे आहे आणि त्यांनी जे गीत म्हटले आहे त्यावर आधारित त्यांना 1 गुण द्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 2, शिक्षकांनी 4 शब्दांचे गट करावेत, त्यापैकी 3 शब्द एक प्रकारचे व 1 शब्द गटात न बसणारा असावा। विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकून गटात न बसणारा शब्द ओळखावा। शिक्षकांनी फळ्यावर 4 शब्द लिहायचे आहेत, त्यातील 3 शब्द हे गटात बसणारे आणि एखादा शब्द 1 शब्द त्यातील गटात न बसणारा असायला हवा। मग मुलांना त्यातला सारखेपणा ओळखून गटात न बसणारा शब्द मुलांनी ओळखायचा आहे। मुलांनी जर बरोबर उत्तर दिले तर त्यांना 1 गुण द्यायचा आहे। उदाहरणार्थ, गुलाब, सिंह, चमेली, मोगरा यातील 3 फुलांची नावं आहेत आणि 1 गटात न बसणारा तो प्राणी आहे। अशा प्रकारचे गट तुम्ही शब्दांचे गट तयार करून मुलांना प्रश्न विचारायचे आहेत आणि बरोबर उत्तर देणाऱ्या मुलाला 1 गुण इथे द्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 3, सांगितलेल्या सूचनांप्रमाणे विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगावे। हा खेळ गटागटाने घ्यावा। त्यावेळी गटातील विद्यार्थ्यांचे नाव घेऊन तोंडी आज्ञा द्याव्यात। 2 सूचना व 2 नकला करण्यास सांगणे। इथे विद्यार्थी संख्येनुसार मुलांचे गट करायचे आहेत आणि गटागटाने मुलांना कृती कराव्यास सांगायच्या आहेत। विद्यार्थ्याचे नाव घेऊन तोंडी त्यांना कृती सांगायची आहे आणि तो जर विद्यार्थी बरोबर कृती आणि नकला करत असेल तर त्याला 1 गुण द्यायचा आहे। उदाहरणार्थ, उठा, पळा, नागमोडी चला, स्कूटर सुरू करा, काठी टेकवत टेकवत चला याप्रमाणे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वेगळ्या कृती घेऊ शकता आणि नकला करण्यास सांगू शकता। प्रश्न क्रमांक 4, विद्यार्थ्याला स्वतः संबंधी बोलण्यास सांगणे। इथे मुलांच्या अभिव्यक्तीला प्राधान्य दिलेले आहेत। मुलांनी स्वतःचे नाव, घरातील व्यक्तींची नावं किंवा स्वतःला काय आवडतं याबद्दल जर योग्य प्रकारे माहिती सांगितली तर त्यांना 1 गुण द्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 5, 2 चित्रांची व शब्दपट्ट्यांची जोडी कृतीने जुळवून घेणे। या कृतीसाठी आपल्याला चित्र आणि शब्दपट्ट्या या शैक्षणिक साहित्यांची आवश्यकता लागेल। मुलांना चित्र आणि शब्दपट्ट्या समोर ठेवून त्यांच्याकडून चित्रांची आणि शब्दपट्ट्यांची जोडी जुळवून घ्यायची आहेत। मुलांनी जर योग्य पद्धतीने जोड्या जुळवल्या तर त्यांना 1 गुण द्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 6, विद्यार्थ्यांना पहिले अक्षर समान असणारे 3 परिचित शब्द ऐकवावेत, त्यातील समान ध्वनी कोणता ते विचारावा। उदाहरणार्थ, कप, कमळ, करडई या 3 शब्दातील समान ध्वनी क हा जर मुलांनी बरोबर ओळखला तर त्याला 1 गुण द्यायचा आहे। दुसरं उदाहरण, आई, आज, आपण या 3 शब्दांमधील आ हे स्वर जर त्यांनी समान अक्षर ओळखलं तर मुलांना 1 गुण द्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 7,
शब्दात जेवढी अक्षरे तेवढ्या टाळ्या वाजव. आता इथे आपल्याला एक उदाहरण दिलेले आहे. सदाफुली हा शब्द आपण म्हणल्यानंतर त्या शब्दामध्ये किती अक्षरे आहेत हे मुलांनी लक्षात घेऊन तेवढ्या टाळ्या वाजवायच्या आहेत. ही कृती जर मुलांनी बरोबर केली तर ह्याला 1 गुण द्यायचा आहे. यासारखे वेगळे मुलांच्या अनुभवातील ओळखीचे शब्द आपण सांगायचे आहेत आणि मुलांनी त्या शब्दातील किती अक्षरे आहेत तेवढ्या टाळ्या वाजवल्या तर मुलांना 1 गुण द्यायचा आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 8. वर्गातील साहित्याच्या वस्तूच्या नामपट्ट्या योग्य ठिकाणी ठेवणे. म्हणजे आपल्या वर्गामध्ये फळा, टेबल, दरवाजा, पेटी, कपाट या वस्तू असतात. त्या वस्तूंच्या नामपट्ट्या आपण तयार करायच्या आहेत आणि मुलांना त्या वस्तूसमोर ती नामपट्टी ठेवण्यास सांगायची आहे. मुलांनी ही कृती जर बरोबर केली तर त्यांना 1 गुण द्यायचा आहे. यासाठी तुम्हाला प्रथम शैक्षणिक साहित्य नामपट्ट्या तयार कराव्या लागतील. प्रश्न क्रमांक 9. शिक्षकांनी काही 2 वाक्य असलेले शब्दडोंगर कार्ड तयार करावेत व 3रे वाक्य विचारावे. इथे शब्दडोंगर मुलांना तयार करायचा आहे. इथे उदाहरण दिलेले आहे. घर, माझे घर. मग मुलांना पुढील वाक्य विचारायचे आहे. माझे घर सुंदर आहे. अशा प्रकारचे जर मुलांनी उत्तर दिले, माझे घर मोठे आहे, माझे घर छान आहे, अशा त्यांच्या अनुभवाने कोणतेही उत्तर दिले तरी मुलांना 1 गुण द्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 10. 5 फळांची चित्र व त्यांच्या नामपट्ट्या यांच्या जोड्या लावण्यास सांगणे. इथे आपल्याला फळांची चित्रे आणि फळांची नावे अशा पट्ट्या तयार करायच्या आहेत आणि मुलांनी फळांची नावे आणि चित्रे यांची जोडी योग्य प्रकारे लावली, बरोबर लावली तर त्यांना 1 गुण द्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 11. तुम्ही स्वतःची कोणतीही एक चांगली सवय सांग. तुझी स्वतःची कोणतीही एक चांगली सवय सांग. मुलांना चांगल्या सवयी कोणत्या या प्रथम सांगायच्या आहेत आणि तुझ्यामध्ये कोणती एक चांगली सवय आहे ती मुलांना विचारायची आहे. मुलांनी जर बरोबर उत्तर दिले तर 1 गुण द्यायचा आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. शिक्षकांनी झालेल्या अक्षर गटावर आधारित विद्यार्थी संख्येइतके फळ्यावर शब्द लिहावेत व प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एका शब्दातील कोणत्याही एका अक्षराला गोल करण्यास सांगावे. इथे आपल्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी असतील तेवढे शब्द आपण फलकावर लिहायचे आहेत. झालेल्या अक्षर गटावर हे शब्द लिहायचे आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एका शब्दातील विशिष्ट अक्षराला गोल करण्यास सांगायचे आहे. ही कृती जर विद्यार्थ्यांनी बरोबर केली तर विद्यार्थ्यांना 1 गुण इथे मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 13. खालील शब्दातील योग्य अक्षराला काना लावून अर्थपूर्ण शब्द तयार कर. इथे काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दाला योग्य अक्षराला काना द्यायचा आहे आणि अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. कपट. कपट या शब्दातील आता कोणत्या अक्षराला काना येईल हे मुलांना विचारायचे आहे आणि अर्थपूर्ण शब्द मुलांकडून तयार करून घ्यायचा आहे. उदाहरणार्थ मम, दरवाजा, फळ अशा प्रकारचे शब्द इथे दिलेले आहेत. आपण कोणतेही शब्द वापरू शकता आणि मुलांना योग्य अक्षराला काना देऊन अर्थपूर्ण शब्द तयार करून घेऊ शकता. मुलांनी जर योग्य शब्द तयार केला तर इथे मुलांना 1 गुण दिला जाईल. प्रश्न क्रमांक 14. खालील शब्दातील दुसऱ्या अक्षराला वेलांटी लाव. इथे दुसरी वेलांटी हे स्वरचिन्ह दिलेले आहे.
तर दुसऱ्या अक्षराला आपल्याला हे स्वरचिन्ह लावून शब्द तयार करायचा आहे। इथे उदाहरणार्थ वह, तर ह ला आपण दुसरी वेलांटी जोडून वही हा शब्द मुलांकडून तयार करून घ्यायचा आहे। पुढचे शब्द आहे पाकट, कळ, पाट। अशाच प्रकारे दुसऱ्या अक्षराला वेलांटी देऊन मुलांकडून अर्थपूर्ण शब्द तयार करून घ्यायचे आहेत। मुलांनी जर योग्य शब्द तयार केला तर त्यांना 1 गुण द्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 15, खालील शब्दातील उकार असलेल्या अक्षराला गोल कर। इथे काही शब्द दिलेले आहेत, तर त्यातील पहिला उकार ज्या अक्षराला असेल त्या अक्षराला गोल करायचे आहे। अशा प्रकारची कृती मुलांकडून करून घ्यायची आहे। पहिला शब्द आहे कुलूप, झुळूक, जुलूम, सूर। यामध्ये मुलांनी जर उकार असलेला शब्द बरोबर ओळखून गोल केले तर 1 गुण द्यायचा आहे। अशा प्रकारे आपण इयत्ता दुसरीतील मराठी विषयाची सेतू अभ्यासपूर्व चाचणी पाहिली। तर विद्यार्थ्यांनी या चाचणीचा सराव करून तुम्ही वहीत ही चाचणी सोडवू शकता आणि शिक्षकांनीही अशाच प्रकारे मुलांची चाचणी घेऊ शकता। तर चला तर यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।